जेव्हा काय कंडिशन करून ठेवली ना लोकांनी. बघा माझा अवतार बघा, केसांचा अवतार बघा, एकदम नोकरानी भरून ठेवली मला ह्या लोकांनी. नमस्कार सर्वांना. आजचा प्लॅनिंग आहे घर पूर्ण साफ करायचा, पूर्ण क्लीन करायचं सर्व घर. त्यासाठी आज मी भांडी वगैरे सगळी काढली आहेत घासायला. हे पहा मंडळी, वाजलेले आहेत 9 तरी आमची साफसफाई काय होत नाही. हे बघा आधी झालेली आहे इकडून. हे बघा माझी कदम साफसफाई करतायत. कदम असं बोलू नका, मी नाही तुमचा जीव काढलाय. एवढी बघा, एवढी भांडी बिंडी एवढी साफसफाई मी केलेली आहे. बघा उकडची भांडी बिंडी ते गोणी वर भांडी ठेवलेली आहे. उगाची गरज आहे तेवढीच भांडी ठेवत ना. उगाच आपल्याला आहे भांडी दाखवायची आमच्या. आयुष, बघा आयुषला मी कामाला लावलेला इथे. ही बघा परी, ही बघा, ही काही काम करत नाही, नुसती टीव्हीला तोंड घालून बसलेली इथे. आणि आम्ही बिचारे इथे मर. बघा 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 डबल काम करतोय. बघा कचरा पाडतोय पण भरतोय पण. जीव काढून घेतला नाही, पुन्हा वर पकडून घ्यायचं खालच्या. बघा मस्त कदमाने एकदम लय चकाचक केलेलं आहे एकदम. बघा मस्त वरनं साफसफाई केलेली आहे. एकच रूम झालाय, अजून वरचे 2 रूम बाकी आहे. वरचा रूम बाकी आहे, माळा पण साफ झालेला आहे. वरचा रूम बाकी आहे, तिकडचा अजून वरती एकदम जीव काढणार आहे. बाकी काय नाही, अजून कपाट बाकी आहे. फ्रीज साफ करायचं आहे अजून. मी साफ केलं. कुछ भी बोल मत आयशा. काय कामाचा नाही. एक काम दिलं ते काम घेऊन लोळत बसलाय. दिवसाभर मोजून 3-4 कामं केली असतील बस. बघा तिचं बोला ना. 4 वेळा फक्त बाल्टी भरला, बाकी काय भरलं? फक्त बाल्टी भरलं म्हणून काम कपडे हे केले, नंतर मग पुट्टे बिट्टे झाले. काय तरी लाज धरा, काय तरी लाज धरा. हिला बघा ना, हिला बोला ना. कामाचीच नाही. टीव्ही लावते बाहेर जाते, टीव्ही लावते बाहेर जाते. खायला काय, ह्याला काय, प्यायला काय, आमचं काय. आणि बघा मायले कोकम सरबत करून पितायत, माझा बिचाचा घाम काढतायत. जेव्हा काय कंडिशन करून ठेवली ना लोकांनी. बघा माझा अवतार बघा, केसांचा अवतार बघा, एकदम नोकरानी भरून ठेवली मला ह्या लोकांनी. एक ती डायन सारखं करून ठेवलंय बघा माझं. डायट नाही ते डाईट करते तुझं. जरा कोकम सरबत पिऊया. झालेल्या कामाला उगाच टाइमपास करत बसतील. नाही आता हे बघा, आता मी किचनवर चढणार आहे. कुठे पोहतोस आता? हो आता मी ह्या किचनवर चढणार आहे. स्टाईल बी सगळी चकाचक करून टाकणार आहे. झेंडा होता ना, ते झेंडा लावता. चला तर आता आपण किचनवर चढूया. वाट लावूया. किचनवर जाऊया. तर चला बाहेर जरा थोडं मी किचनची साफसफाई करते, नंतर तुम्हाला पूर्ण दाखवते रूम मी. मॅडम तुमची गाणी जरा बंद करा आणि जरा साफसफाई करा. कधीपासून वर चढले, वरती टेरेस वरती चढली आहे. साफसफाई करा ना लवकर. हा काय कधीपासून किचन साफ करते समजत नाही. चढले वरती, आता कॅमेरा पकडला तर मुद्दा तिथल्या तिथं तोच भाग आपला पुसत बसली आहे. असं बोलू नका. उगाच टाइमपास चाललाय वर्षा तुझा. एवढा पण टाइमपास मुद्दा पण नाही काय. उगाच केस पिस मुद्दाहून विस्कटला आणि बसले तशी. तिला असं वाटलं की मी जास्त काम करते. काय नाही, लादी घेतलं साफ करायला. ते पण कॅमेरा पकडला म्हणतो. बिचारा पोरगा झाडू बिडू घेऊन बिचारा आपला मस्त एवढी मेहनत घेतो, एवढा काम करतोय. मेहनत बारीक झाला पोरगा माझा. हा माझ्या पोरग्याला एका दिवसाने बारीक केला. बघा हे बघा काय मुद्दा म्हणतो. कॅमेरा बंद केला लगेच खाली उतरला. हा कॅमेरा चालू आहे तो पण ती पुसत बसल. बघा काय काय बहाणे आहेत, काय बहाणे आहेत बघा. हा दुनियाभरचा सर्व सांबार बिंबार मसाला, हत्ती मसाला, घोडा मसाला, बैल मसाला, लिमका मसाला, चिंका मसाला, पिनेल मसाला पण आहे आमच्याकडे ना वर्षा. तर कडधान्य बिडधान्य कडधान्याच्या आमच्याकडे म्हणजे काय कुठल्या प्रकारची कमतरता येत नाहीये. कडधान्य आमच्या माळ्यावर कडधान्य, आमच्या डब्यांमध्ये कडधान्य. आमची ही मांडणी आहे, ही आहे ना, ही बघा, ही आमची ही मांडणी आहे. आम्ही लादीची बनवून घेतलेली आहे. ते बघा हे बघा इथं अर्धा संसार. तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या घरामध्ये कडधान्य वगैरे आम्ही कुठं ठेवतो, काय ठेवतो. तर बघा ही अशी मांडणी आहे आमच्याकडे. हे बघा हे अशा पद्धतीमध्ये इथं आमची मांडणी आहे. आणि हे बघा खालती सुद्धा हे बघा. हे काय काल आता काल हा असं दाखवतात नाही दाखवायचं. आपल्या घरामध्ये कुठे कुठे काय काय भरून ठेवले ते दाखवा नको. हा ते तर तांदूळ बिंदू भरून ठेवला ना बापरे. बघा हे तसं पोते बिटे टाट्या बिट्या. म्हणजे असं समजू नका कुठं तुम्हाला काय भांडे दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की आमच्या घरामध्ये काय भरून ठेवलेलं नाही. हा म्हणजे हे माळ्यावरती पण इकडं इथं पण दाखवू का वरती चढून दाखवू वर्षात चढून. पोरांची दुकानामध्ये बिस्किट नसेल तेवढी या घरामध्ये बिस्किट आहेत. ते आल्या रोज आपलं एक मारी बिस्किट, कोण क्रॅकजॅक खातो, कोण गुड्डे खातो, कोण बॉर्बर खातो.
जो तुम्ही आपल्या आवडीनुसार बिस्किट खातायत. हा परीला मारी आवडतं मग त्याने मारी गोड खायला लागतो. हो परीला मारी आवडतो. परीच्या आईला क्रॅकजॅकची बिस्किट आवडतात, गुड्डे आवडतात. आणि ह्याला काय नाही, हा आपला म्हणतात ना की बटर खान आहे काय द्याल ते चक्कीमध्ये बारीक करून टाकतो. अरे बाई हा कॅमेरा माझ्याकडे सबूत आहे. ह्याच लादीला तू किती वेळा पुसतेस. हा कॅमेरा चालू असल्यापासून नुसतं हीच लादी पुसते. हे काय काजूची एवढी घासून काढली काय. अरे या 2च काचा आहेत वर्षात. 2 काचा साफ करायला किती असा वेळ लागणार आहे मला सांग बरं. केस बिस मुद्दाम विस्कळला ना. एवढं दिवसभर काम करते एवढं आणि काय बोलणार असं फ्री मध्ये. ही बघा ही हिची लेक आहे, जशी माय तशी लेक. हा ही इथं आम्हाला ही पिडते आहे आणि तिथं ती आम्हाला पिडते आहे. मधीच येते काहीतरी उचलते बाहेर जाते. ए बा ए काय चाललंय. हा खेळणी घेऊन जातेस. बघा परीने सगळं पार्लर खोललेलं आहे. तुझी पार्लरची परीची सगळं आहे ना परी. हा परीने सेट आणलेला पार्लर बिर्लरचा आहे ना परी. मेकअप बॉक्स कुल्फी बिल्फी सर्व आहे ना याच्यामध्ये. मग ते काय बेटा कुल्फी सारखं हे हा नेल पॉलिश. हा नेल पॉलिशची बॉटल बिटल आहे. बघा हे बघा आई शपथ. हे बघा काय फॅशन. बाबा काय खरं नाही. हे बघा ब्युटी सेट आहे बाबा काय खरं नाही. ही बघा ही तर ब्युटी आहे. आमच्याकडे ही टुटी फुटी आहे. ही बघा. अरे वर्षा अरे किती वेळा 30 लादी साफ करते देवा. अरे परमेश्वरा काय करू रे बाळा सांग मला. अगं वर्षा मला वाटतं तेलाचं उडतं त्याच्यावर. अरे 2009 मध्ये हे रूमचं मी काम केलेलं त्यावेळेस या स्टाईल लावलेल्या आहेत. तर ते मला वाटतं एवढ्या घासल्याच ना ते मुद्दा मग काय चमकणार नाहीत. पण कॅमेरा ऑन कॅमेरा किती काम करायचं माणसांनी. ही लोक पाहतायत वर्षा लक्षात ठेव. शेवटी लोकांना कळलं की बिचारा हिचा नवरा एवढा बारीक का झालाय. सगळी कामं माझ्याकडे करून घेतला. आणि तुम्हाला सांगतो मंडळी इथं बघा बघा हे बघा हे कामं केल्यावर पण एवढी भांडी पण बाहेर निघाली. ही भांडी अशी निघाली का मला सांगा. टिफिन बिफिन ही भांडी बिंडी निघालीत. आणि काय देऊ हा बघितलं आता झालं हिचं काम झालं. आता ही खाली उतरणार आणि सर्व आम्हाला धुवा लागला. तर चला मंडळी हे असंच चालू राहणार. आमच्याकडे हे काय संपायचं नाही. तिच्या आईला आता वाटतं जेवण नाही भेटणार. आज जेवण बाहेर मागावं लागलं है ना वर्षा. 10 नाही वाजले. खोटं बोलते. माझा मोबाईल कुठे आहे. माझा मोबाईल कुठे आहे. हा बघा माझा मोबाईल बघा. हे बघा किती वाजलेत. 9:36 बरोबर 10 वाजले बोली. म्हणजे हा टाइम पण ह्याच्यासाठी चाललाय की जेवण बाहेर मागवायचंय. म्हणजे बघा मंडळी 9:30 झालेत. 9:36 आणि आमचा अजून काही शेगडी आमची काय बाबा शेगडीला लायटर लागला नाही. शेगडी काय आमची चालू झाली नाही. आणि वरणा बाई पाणी होते मागामागाने धनाधन. म्हणजे आज काय जेवण नाही. बाय जातो मी जेवण आणायला तुम्हाला है ना. काय खाणार तुम्ही. बटर चिकन रोटी झाली वाट लागली. म्हणजे 1000 रुपये गेले माझ्या आज. 1400 रुपयाचं आज आहे. तर मंडळी बघा हे कितीला पडलं आपल्याला. हे घर साफ करायला आपल्याला कितीला पडलं. म्हणजे घर पण आम्ही साफ केलं आणि 1400 रुपयाचा बांबू पण मालकालाच लागला. आणि हे सर्व मालका करणार. पंखा पण बघा पंखा बिंका सर्व माझ्याकडे साफ करून घेतलंय. काय सोडलं नाही. हे सर्व हे वरती मी चढलो होतो. सर्व हे मी साफ केलं. वरती सर्व माळा बिळा सर्व मी साफ केलं. काय कुठे गेला रे. कुठे गेलास तू. आयला कामचोर माणूस. आला एक काम दिलं एकच काम घेऊन बसला. 4 वेळा पाणी बदललं पण त्यांनी कुठं काय चिंदी मारला नाही. कुठं साफ केलं नाही. जाऊन दे काय बोलून फायदा नाही. चला बाय टाटा कर. बाय बाय कर. तुला मी जेवण आला उद्या दाखवते आमचं घर एकदम. उद्या नाही अजून बराच वेळ आहे. हे पण घर साफ करायचंय. आता सर्व तुम्हाला एकदम दाखवू. आम्हाला घर हे पण साफ करायचंय. हे घर पण खूप असं थोडंसं घाण झालंय. सामान सर्व अस्तव्यस्त झालेलं आहे. पण आता काय साफ होणार नाही. तर आपण हे उद्या 26 जानेवारी आहे. तर परवा साफ करू. हा बाहेरचा रूम पण आहे तो पण साफ करायचा आहे. आणि पाण्याची टाकी बिकी सर्व गोष्टी आहेत. बाहेरून सुद्धा घराच्या बाहेरून पण साफसफाई करायची आहे. त्याच्यानंतरला मग हा वरचा रूम आहे. या वरच्या रूमला पण साफसफाई करायची आहे. तर चला मग मंडळी वर्षा काय मग बाय बाय कर. चला बाय बाय सर्वांना. त्या लोकांना बटर चिकन रोट्या बिट्यांचा मला बंदोबस्त करायला लागेल. बाळा तुला काय पाहिजे खायला. एक बटर चिकन 2 रोट्या आणि एक तंगडी बिर्याणी. बघा म्हणजे हा गिऱ्हाईक आपल्याला कितीला पडला. म्हणजे कामगारचा कामाला ठेवला असता तर परवडला असं मला वाटतं. तरी 400-500 रुपये तो गेला असता हाजिरी करून. आणि 8 तास काम केलं असतं. तू किती तास काम केले असते. 5 तास. प्रामाणिक सांग 5 तास काम किती तास केले ते सांग. अर्धा तास. अर्धा तासाचे तू 600 रुपये खाणार.
हे देवा. चला मंडळी, माझी अवस्था खराब केली त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या समोर येत नाहीये. आणि ही लोक कॅमेऱ्याच्या समोर काय येतात की ही लोक मुद्दामून अस्तव्यस्त झालेले आहेत. मला या लोकांनी पूर्ण भोंगळा करून टाकलेला आहे. पूर्ण गिरू बिरू अंगावरती उडलेलं आहे त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या समोर येत नाहीये. चला बाय, मी आणतो जेवण. बाय, तुझं काय ते आटप पहिले लवकर. ठीक आहे, ऐकलंच म्हणते आता फटकन होणार. म्हणजे आता मी जेवण आणतो त्यामुळे फटकन होणार आहे. आयुष पांडेचं लवकर बाबा. चालेल. चला म्हणलं इथं वर्षा मग टाटा बाय बाय करतात सर्वांना. तर या सगळी जेवायला या सगळी बटर चिकन रोटी खायला. ओके आयुष